तर आज मी चना डाळ आणि ढेमशाची सुकी भाजी बनवणार आहे। झटपट आणि झणझणीत अशी ही भाजी होणार आहे। तर इथे आपण हे ढेमसे घेतले आहेत, ते कट करून घेऊ। आधी धुवून घेतले आहे मी। आता हे असं बारीक बारीक याच्या फोडी करून घेऊया। देठाकडील भाग काढून टाकायचा। आणि अगदी अशा बारीक अगदी छोट्या छोट्या फोडी करायच्या आहे। तर हे ढेमसे आपण कापून घेतले आहे, बारीक अशा फोडी करून घेतल्यात। इकडे ही चना डाळ 2 तासापूर्वी मी भिजत घातली होती। आता आपण एक वाटण बनवून घेऊ। या मिक्सरच्या छोट्या जारमध्ये हिरव्या मिरच्या टाकायच्या आहे, 5-6 मिरची तुम्ही तुमच्या आवडीनुसार घ्या, कमी अधिक करू शकता। लसूण पाकळ्या टाकायच्या 9-10। एक आल्याचा तुकडा टाकायचा आहे, थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि याचा जाडसर असं वाटण तयार करून घ्यायचं। तर हे असं जाडसर वाटून घ्यायचं। आता आपण फोडणीची तयारी करूया। कढईमध्ये तेल टाकून घ्यायचं। मी इथे 2 पळी एवढं तेल घेतलं आहे। कडकडीत गरम करून घ्यायचं। त्यामध्ये मोहरी टाकायची आहे, पाव चमचा जिरं टाकायचं, बारीक चिरलेला कांदा टाकायचा, 7-8 कढीपत्त्याची पानं टाकायची, कांदा थोडासा परतला की हे जे आपण वाटण बनवून घेतलं आहे लसूण आलं आणि मिरचीचं ते टाकायचं। वाटण थोडंसं परतत आलं आहे। आता यामध्ये आपण थोडासा बारीक चिरलेला कोथिंबीर टाकून घेऊ। हळद पाव चमचा, मी हिरवी मिरची पण घेतली आहे आणि पाव चमचा लाल तिखट टाकत आहे। तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता। इथे हा घरगुती मसाला टाकायचा, थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे। आणि आपण हे जे ढेमसे कापून घेतले आहेत ते टाकायचे। लगेच यावरती ही भिजवलेली चना डाळ टाकायची आहे। इथे मी 1 वाटी चना डाळ भिजवून घेतली आहे, छोट्या वाटीने। मिक्स करून घ्यायचं। आणि पाणी टाकायचं आहे। पाणी जास्त नाही टाकायचं, डाळ शिजेल इतपत पाणी टाकायचं आहे, कारण आपण डाळही भिजवून घेतली आहे, तर जास्त वेळ लागणार नाही डाळ शिजायला। चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं। परत थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे।
झाकण लावून भाजी 3 ते 4 मिनिटं शिजवून घेणार आहोत। आता गॅस बंद करायचा आहे। तर ही भाजी शिजायला 2 ते 3 मिनिटं लागली आहेत। आपण डाळ भिजवून घेतल्यामुळे पटकनी शिजते डाळ। तर ही ढेमशाची आणि चणा डाळीची सुकी भाजी तयार आहे। वरून थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची आणि खूपच छान अशी चविष्ट ही भाजी लागते। करायला साधी सोपी आहे, जास्त काही साहित्य लागत नाही। तर ही आपण डिश मध्ये काढून घेऊया। चटपटीत आणि चमचमीत अशी भाजी झाली आहे ही। तर ही भाजी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करा। व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा आणि हो, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटणार आहोत आपण अशाच छानशा छोट्याशा रेसिपीसह।